फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आता आपण नुकताच फ्री ऑनलाईन आरीवर्कचा क्लास सुरू केलेला आहे आणि आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरीवर्क क्लासचा 8वा दिवस। तर बघा बोलबोल करता 7 दिवस होऊन गेलेले आहे। ॲक्च्युली कळलं सुद्धा नाही की किती पटपट डेज झालेले आहे। त्याचबरोबर या 6-7 दिवसात ना आपण बरंच काही शिकलेलो आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की आपला हा जो काही क्लास आहे ना, तर हा आपण अगदी बेसिकपासून स्टार्ट केलेला आहे। बेसिक म्हणजे तुम्हाला जर आरीवर्कबद्दल काहीही माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही आपला हा क्लास अटेंड करून घर बसल्या एकदम परफेक्ट असा आरीवर्क नक्कीच शिकू शकाल। म्हणजे याची मी नेहमीच काळजी घेत असते, सोप्या पद्धतीने महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असते। सो बघा मग सगळ्यात पहिल्या दिवशी मी तुम्हाला आपल्याला आरीवर्कसाठी कुठलं कुठलं सामान लागतं ते सांगितलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे की कुठलं कुठलं सामान आहे। म्हणजे असं व्हायला नको की तुम्ही जर शॉपमध्ये गेला किंवा ते सामान तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर ती वस्तू कशी दिसते वगैरे, तर सगळं डिटेल सांगितलेलं आहे। एवढंच नाही तर जी काही आपली आरीवर्कसाठीची रिंग असते तर ती 18 इंचाची घ्यायची आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याचं स्टँड, त्यासाठी लागणारे बीड्स, शुगर बीड्स, मनी, स्टोन, कोटिंगचे स्टोन, सिंपल कुंदन, हे बऱ्याच साऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। सिल्क थ्रेड आणि जरीचा धागा हे सुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुई, तर किती किती नंबरच्या सुया आपण यूज करू शकतो हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण पुढे बघितलेलं आहे ते म्हणजे की आपण जे काही आरीवर्कचं काम असतो तर ते 2 कपड्यावर करत असतो, कॉटन आणि नेटचा। तर दोन्ही कपडे रिंगला कसे बसवायचे आणि फिटिंग केलेली रिंग स्टँडला कशी अटकायची, तर हे देखील आपण बघितलेलं आहे। तर ते एकदम ताट पाहिजे नसते तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत। सो त्या फॉलो करा, ॲक्च्युली नक्कीच केल्या असतील। फक्त मी इन शॉर्टमध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो हे सांगतो, म्हणजे पुढे शिकण्यासाठी तुमची जरा लिंक लागावी खास यासाठी। तर बघा यानंतर मी तुम्हाला यादी दिलेली आहे। बऱ्याचशा कमेंट्स होत्या, ॲक्च्युली पहिल्या दिवशी मटेरियल्स दाखवलं पण तरी खूप जणांचं कन्फ्युजन होतं। सो खास तुमच्या आग्रह खातर मी लिस्ट दिलेली आहे, 1 2 3 असा नंबर टाकून बोर्डवर लिहून, म्हणजे त्याचा स्क्रीनशॉट काढून किंवा तुम्ही तसं पेजवर लिहून ते सामान आणू शकाल यासाठी। तर त्यामध्ये मी 4-5 सुयांचे नंबर दिलेले आहेत जे आपल्याला लागणार आहे। बीड्ससाठी म्हणा, आपल्या रेग्युलर चेन स्टिचसाठी, छोटे छोटे पाईप्स असतात त्यासाठी, म्हणजे बऱ्याच गोष्टीसाठी। तर खूप डिटेलमध्ये 1 नंबरपासून ते 18-19 माझ्या मते आपलं मटेरियल आहे, वस्तू आहेत आणि त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यानंतर बघा आता आपण पहिलं बेसिक आपली जी काही स्टिच असते तर ती असते चेन स्टिच। जर चेन स्टिच आपल्याला आली तर आपल्याला आरीवर्कमधलं बरंचसं काम आपलं सोपं होतं, पण ती शिकणं खूप म्हणजे थोडंसं ना चॅलेंज आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ते शिकण्यासाठी थोडासा टाईम लागतो। पण तरीसुद्धा मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर मी तर तुम्हाला सांगेल की मी तुम्हाला ती जी काही चेन स्टिच आहे ना तर ती खालना दोरा कसा अटकवायचा, वरनं सुई कशी टाकायची, तर हे खूप जवळून दाखवलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं की नुसतं मी तुम्हाला वरून दाखवलं असतं तर खालच्या साईडने धागा कसा अटकवायचा हे समजलं नसतं, खालनं दाखवलं असतं तर वरून सुई कशी येते, ती वरती कशी ओढायची हे लक्षात आलं नसतं। त्यामुळे मी काय केलं, एका स्क्रीनवर तुम्हाला हाफ पार्टमध्ये वरचा पार्ट आणि हाफ पार्टमधला खालचा, म्हणजे तुम्हाला दिसतंय डायरेक्ट सायमल्टेनियसली, म्हणजे एका टाईमला तुम्ही दोन्ही व्ह्यू दिसून बघू शकतात की खाली सुई इकडनं गेल्यावर ह्या साईडच्या व्हिडिओमध्ये कशी अटकवायची आणि ती थोडीशी वरती आल्यावर इकडे कशी वरती येते, आणि पुढच्या स्टिचसाठी ती पुन्हा सुई कशी खाली टाकायची। तर हे दोन्ही सायमल्टेनियसली टाकल्या म्हणजे सांगितल्यामुळे झालं काय की तुम्हाला ते समजणं जरा सोपं झालेलं आहे। आणि बरेच आपले सबस्क्रायबर आहे, आपले व्ह्युअर्स आहेत, आपल्या मैत्रिणी आहेत की ज्या माझ्यासोबत आरीवर्कचा क्लास करत आहेत आणि त्यांना बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहे की प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यांना चेन स्टिच जमलेली आहे। मी म्हटलं थोडं चॅलेंज आहे, पण प्रॅक्टिस केली की सगळं काही इझी असतंच, अवघड असं काही नसतं। फक्त आपण ना खूप बाऊ करून घेतो की अवघड आहे अवघड आहे अवघड आहे, पण तसं काही नसतं। प्रॅक्टिस केलं ना की काहीच असं अशक्य नाही आहे। तर मग आपली चेन स्टिच झालेली आहे। तर कॉटनचा कपडा आणि नेटचा कपडा ह्या दोन्हींवर आपण चेन स्टिच केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाठ, जी शेवटी आपण गाठ मारतो ती गाठ खूप इम्पॉर्टंट आहे। बऱ्याचदा ती जमत नाही, समजत नाही, त्या गाठीचं व्यवस्थित फिनिशिंग येत नाही। आणि होतं काय, महत्त्वाची गाठ यासाठी आहे कारण की आपण जी काही चेन स्टिच केलेली असते, जी काही मनी वर्क केलेलं असतं, पाईपचं वर्क असो, काहीही असो, इव्हन छोट्या छोट्या बुट्ट्या असो, पण जर तुम्ही जर गाठ दिली नाही ना तर ते जेवढं वर्क केलेलं आहे ना तर ते सगळं निघून जातं, म्हणजे त्या केल्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे त्यामध्ये आरीवर्कमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे गाठसुद्धा।
म्हणूनच मग मी आधी तुम्हाला फक्त चेन स्टिच सांगितली, म्हणजे त्याची तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यानंतर स्पेशल व्हिडिओमध्ये मी गाठ तुम्हाला 2-3 वेळेस करून दाखवलेली आहे, जेणेकरून ते तुमच्या लक्षात यावं. आणि मी मागेच बोललेली होती की आपण एक एक गोष्टी स्टेप बाय स्टेप घेत आहोत, कारण की आपल्याला हे जे काही शिकायचं आहे ना, हे लाईफ टाईमसाठी शिकायचं आहे. असं नाही की आत्ता शिकलो मग ठीक आहे, कारण की खूप घाई केली की काही गोष्टी अवघड वाटतात आणि त्या सगळ्या डोक्यावरून जातात. सो तसं होऊ नये त्यासाठी मी पहिले चेन स्टिच आपण प्रॅक्टिस केली 2दा, कॉटन आणि नेट, आणि त्यानंतर मी तुम्हाला गाठ सांगितली. याचा फायदा असा झाला की चेन स्टिच आणि गाठमध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजेच काय फरक आहे, तर हे तुमच्या लक्षात आलं आणि त्यानुसार मग तुम्हाला प्रॅक्टिस करायला टाईमही मिळाला आणि एका टाईमला एक गोष्ट शिकणं जरा सोपं वाटतं. सो त्यामुळे मग मी म्हणजे मला जसं वाटलं तसं त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे आणि याचा बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे. खूप जणांचे कमेंट्स आहे की त्यांना आपली चेन स्टिचसुद्धा समजलेली आहे, त्याचबरोबर जे काही गाठ आहे तीसुद्धा समजलेली आहे. आता हा महत्त्वाचा आपला टप्पा होता पहिला, चेन स्टिच, आणि तो कंप्लीट आपला झालेला आहे. जर कोणाचा याआधीचा एखादा व्हिडिओ मिस झालेला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघावा, कारण काय होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी महत्त्वाच्या छोट्या मोठ्या टिप्स असतात आणि त्या जर आपण सोडून पुढचा व्हिडिओ डायरेक्ट बघितला की मग त्या व्हिडिओतलं आपल्याला काही कळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की ते खूप अवघड आहे. त्यामुळे अवघड असं काही नाही, फक्त एखादा व्हिडिओ मिस झाला असेल तर तेवढं बघितलं की त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत होतील, काही गोष्टी जरा सोप्या होतील. ठीक आहे. आणि कुणी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आपला हा अरिवर्कचा क्लास तुम्हाला कंटिन्यू नक्कीच करता येईल, तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येईल. एवढंच नाही तर याआधीसुद्धा आपल्या चॅनलवर बरेचसे शिवण क्लासेसचे व्हिडिओ आहे, ड्रेस क्लास, ब्लाऊज क्लास, कटोरी, बोटनेक, प्रिन्सेस आणि बऱ्याच साऱ्या डिझाईन्स आणि स्लीव्स डिझाईन्ससुद्धा आहे. सो मग तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा सहज बघायला मिळतील आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं सावकाश खूप काही महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. म्हणजे मी ना जे कोणी नवीन शिकत असेल ना त्यालासुद्धा समजावा त्या उद्देशाने विचार करते आणि त्यानुसार मी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात, खूप छान प्रेम देत आहे, खूप छान छान कमेंट्स आहेत. सो त्यासाठी सगळ्यांचं खूप 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 थँक्यू. आणि आता आपण आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात. तर बघा, चेन स्टिच झाल्यानंतर पुढचा पार्ट आहे म्हणजे आपण जो घेणार आहोत तो म्हणजे मनी वर्क. तर मनी वर्क कसं करायचं तर हे आज आपण शिकणार आहोत. तर चेन स्टिच आली की पुढचं येतं, मी असं म्हटलंय तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिसची गरज आहे आणि आज आपण मनी वर्क आपल्या आरीवर्कच्या सुईने कसं करायचं तर हे शिकणार आहोत. तर हे मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं झूम करून दाखवणार आहे जवळून, म्हणजे प्रत्येक स्टिच तुमच्या लक्षात यावी, त्याचबरोबर खूप सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून इझिली मनी वर्क करता येईल आणि थोडी त्याची प्रॅक्टिसची गरज आहे. सो तुम्ही ती प्रॅक्टिससुद्धा करा. ठीक आहे. तर बघा, मग आपण आधी चेन स्टिच शिकलो होतो आणि चेन स्टिचचा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मनी वर्क. तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मी इथे वर काढून घेतलेल्या आहे. आपला जरीचा गोल्डन दोरा, त्यानंतर हे मनी, पेन्सिल, पट्टी, कटर आणि सुया. आता ह्या एवढ्या वस्तू आपल्याला मनी वर्क करण्यासाठी लागत असतात, तर ह्या तुम्हीसुद्धा आधीच वरती काढून ठेवायचं आहे. मनी ठेवण्यासाठी छोटीशी तुम्ही एखादी वाटी वगैरे सुद्धा घेऊ शकता, पण मी ज्या डब्यामध्ये ठेवते त्याच डब्याचं झाकण इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, चला मग आता आपण सुरुवात करूयात. तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून अशीच प्रॅक्टिस करायची आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस मनी वर्क करतो तर त्यासाठी कुठल्या सुया लागतात. आता ह्या जे काही सुया बघताय तुम्ही तर ह्या आपल्या रेग्युलर सुया आहे, ज्या आपण चेन स्टिचसाठी यूज केल्या होत्या. त्यानंतर ह्या 2 सुया आहे बघा, तर ह्या दोन्ही पण आपण मनी वर्कसाठी म्हणजे बीड्स वर्कसाठी यूज करू शकतो. बघा, अशा पद्धतीची ती टोकदार असते, एक लाकडी असते आणि एक स्टीलची असते. तर शक्यतो आता स्टार्टिंगला मला असं वाटतं की तुम्ही स्टीलची यूज करावी. का ते मी तुम्हाला सांगते. जी काही लाकडी सुई असते ना तर त्याचं जे काही टोक असतं ना तर थोडं जास्त पातळ असतं आणि ही जी काही स्टीलची सुई आहे ना त्याचं थोडंसं त्यापेक्षा स्ट्रॉंग असतं आणि नवीन आपल्याला सवय नसते, त्यामुळे मग ती सुई बेंड होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना तुम्ही जी काही आपली ही स्टीलची सुई आहे ती यूज करायची. सो आत्ता मी सुद्धा त्याच सुईने करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात आधी आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात व्हाईट पेन्सिलने या पद्धतीने. ठीक आहे, आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपला जो काही गोल्डन जरीचा धागा आहे तर तो आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि खाली ठेवण्याच्या आधी त्याला आपल्याला एक गाठ मारावी लागते.
तर ती गाठ आपण मारून घेऊयात. तर ती जी काही गाठ आहे जसं आपण चेन स्टिचसाठी मारत असतो सेम त्याच पद्धतीने मारायची आहे. मी आधीही सांगितलं होतं, सुई असो काही पण असो आपण एक गाठ खाली देतच असतो स्टार्टिंगला, म्हणजे आपला धागा तिथे अटकून राहावा यासाठी. सो सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला गाठ द्यायची आहे आणि ही जी काही गाठ आहे ना ही थोडीशी मोठी, बऱ्यापैकी मोठी द्यायची आहे, जेणेकरून ती इझिली आपल्या कपड्यातून वरती यायला नको. या एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा धागा थोडा वेगळा असतो तर तो गाठ सटकण्याचे सुद्धा चान्सेस असतात. सो त्यामुळे ठीक आहे. तर बघा मग मी इथे बऱ्यापैकी गाठ देऊन घेतलेली आहे आणि आता आपल्याला हा धागा खाली ठेवायचा आहे. खाली ठेवल्यानंतर जसं चेन स्टिचसाठी पकडतो बघा ह्या पद्धतीने आणि त्यामध्ये मग सुई अटकून आपल्याला हा धागा वरती काढायचा आहे. ठीक आहे. तर बघा मग सुईचं टोक सेम त्याच पद्धतीने आपल्याला ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्या दिशेने ठेवायचं असतं आणि त्याच दिशेने आपल्याला खालीसुद्धा सुई टाकायची असते. खाली सुई टाकली, धागा बघा अलगद वरती आपण इथे खेचून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा धागा वरती आल्यानंतर आपल्याला जी काही आपण सुई घेतलेली आहे त्यामध्ये आधीच जे काही मणी आहेत ना तर ते ओवून घ्यायचे असतात. तर बघा मी बाकीच्या सुया सध्या साईडला ठेवते कारण ह्या सुयांची आपल्याला इथे गरज नाही आहे. आणि जे काही मणी आहे ना तर ते आता आपण सुईमध्ये ओवून घेऊयात. तर बघा तुम्ही डायरेक्ट खाली टाकून एक एक त्यामध्ये ओवून घेऊ शकतात. तर ॲट अ टाईम 4-5 मणी तुम्ही सुईमध्ये ओवून ठेवू शकतात, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं. ठीक आहे. तर बघा मग इथून मी एक लेयर काढते आता मण्यांचा आणि 4-5 मणी त्या सुईमध्ये ओवून घेते. तर बघा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा डायरेक्ट धाग्यामध्ये मणी असतानाच सुई त्या मण्यांमध्ये टाकू शकतात. तर बघा मी 4-5 मणी थोडे थोडे पुढे करून घेते ह्या पद्धतीने आणि मग त्यामध्ये बघा सुई ओवून घ्यायची आहे आपल्याला मण्यांमध्ये. बरोबर बघा मी जेवढं शक्य आहे तेवढं जवळून एकदम झूम करून तुम्हाला दाखवते. हे बघा आणि मग ओवून झाल्यानंतर धागा अलगद खेचून घ्यायचा आहे आणि मणी पकडून ठेवायचे. ठीक आहे. असं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट वाटीमध्ये सगळे मणी काढून एक एक मणीसुद्धा सुईमध्ये ओवू शकता. तर बघा मग आता हे जे काही बोट आहे या बोटामध्ये आपल्याला मणी पकडायचे आहे, म्हणजे मधलं बोट आपलं. ठीक आहे. आणि खालचे दोन करंगळी आणि त्याच्या शेजारचे हे दोन्ही आपल्याला तसेच ठेवायचे आहे. मधल्या बोटात पकडायचं आहे. सुईचं डायरेक्शन बरोबर ज्या दिशेने वर्क करतोय तिथे आणि सुई आपल्याला धाग्यामध्ये अडकून घ्यायची आहे. धाग्यामध्ये अडकून गेल्यानंतर ज्या बोटामध्ये आपण मणी पकडले होते तिथून आपल्याला एक मणी खाली सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. आणि करंगळी शेजारी जे काही बोट आहे ना तिथून खाली करायचं आणि बघा मग आपल्याला जशी आपण चेन स्टिच टाकतो ना तशी स्टिच इथे स्टिच करून घ्यायची आहे. बरोबर खालून दोरा अडकवायचा आहे सुई टाकल्यानंतर आणि हा धागा बरोबर वरती आलेला आहे. बघा आता पुन्हा आपल्याला एक मणी अलगद दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचा आहे करंगळी शेजारच्या बोटाने आणि पुन्हा बघा चेन स्टिच जशी स्टिच करतो तशी आपल्याला इथे स्टिच करायची आहे. तर बघा मी तुम्हाला अतिशय सावकाश सांगते. बघा सुई खाली गेली, अटकून पुन्हा वरती येत आहे. बघा तर अलगदच ओढायची आहे ती आणि वरती आल्यानंतर आता पुन्हा आपल्याला त्यामध्ये मणी ओवून घ्यायचं आहे. तर बघा इथे वरून कसा मणी सोडायचा आहे कुठल्या बोटाने हे दिसत नव्हतं, म्हणून मग मी पुन्हा व्यवस्थित थोडासा कॅमेरा सेट केलेला आहे. थोडं लांबून दिसते पण तुम्हाला कशा पद्धतीने मणी सोडायचा आणि बघा ह्या पद्धतीने चेन स्टिच टाकायची आहे तर ते लक्षात यावं यासाठी तर 2-3 मणी मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने. बघा पुन्हा व्यवस्थित धाग्यामध्ये सुई अटकून घेतली आहे आणि एक मणी बघा वरून सोडला की करंगळीच्या शेजारच्या बोटाने तो व्यवस्थित दोऱ्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि मग जी चेन स्टिच टाकतोय ना आपण तर ती टाकून घ्यायची आहे. बघा पुन्हा धागावरती आल्यावर पुन्हा आपल्याला मणी खाली सोडायचा आहे आणि पुन्हा चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि जवळजवळ मणी आले पाहिजे, त्यामध्ये जास्त डिस्टन्स नको आहे, सेम डिस्टन्स हवा आहे. ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना तुम्हाला होत असेल पण नंतर थोडंसं जेवढं शक्य आहे तेवढं जवळनं ती स्टिच टाकण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर बघा हे 4-5 मणी टाकून झाले आहेत. तर मी पुन्हा थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला जवळनं दिसेल. मग अशी सुईमध्ये कशा पद्धतीने एक एक मणी सोडायचा आहे, दोऱ्यात कसा ओवायचा आहे ते दिसत नव्हतं, त्यामुळे मग मी थोडंसं लांब कॅमेरा सेट केला होता. ठीक आहे. आता सुईतले मणी संपले की पुन्हा 4-5 मणी एका टाईमला इथे ओवून घ्यायचे आहे. तर बघा मग मी बरोबर सुईमध्ये ओवून घेते. मी डायरेक्ट धाग्यात असतानाच ओवून घेत असते पण मी म्हटलं तुम्हाला जर असं हार्ड वाटत असेल तर मग तुम्ही एक एक सुईमध्ये ओवू शकतात हे सगळे वाटीमध्ये टाकून, पण मला काही त्याची गरज वाटत नाही त्यामुळे मी ह्या पद्धतीनेच ओवून घेत असते. तर बघा मी पुन्हा 4-5 मणी इथे सुईमध्ये व्यवस्थित ओवून घेतलेले आहे, धागा खेचून घेतला. ठीक आहे. आता पुन्हा जो काही आपला लूप वरती आहे त्यामध्ये आपल्याला सुईचं टोक अटकवायचं आहे आणि एक एक बरोबर मधल्या बोटाने मणी खाली सोडायचं आहे. बघा ह्या पद्धतीने अटकवल्यानंतर
इथे एक मणी सोडायचा आणि आपल्याला सुई खालनं टाकून बरोबर अटकून घ्यायचा खालून दोरा आणि वरती खेचून घ्यायचं. जसं आपण चेन स्टिच टाकत असतो तसंच. तर 1 बाय 1 बघा आता इथे एक एक मणी टाकायचे आहे. कधी कधी मणी जॉईंट असतात, इथेही तसंच होतं. तर मग मी थोडंसं ते प्रेस करून सेपरेट करते. म्हणजे ते मशीनमध्येच तसे जॉईंट झालेले असतात, एवढं काही नाही. थोडंसं प्रेस केलं की ते लगेच निघतात. ठीक आहे. आणि मग पुन्हा एक मणी इथे खाली सोडून देते बघा. तर ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 मणीसुद्धा ॲट अ टाईम करू शकतात. आता हे 2 काही सेपरेट झालेच नाही, त्यामुळे मग मी 2 मणी इथे सोबतच स्टिच केलेले आहे. ठीक आहे. पुन्हा बघा सुई व्यवस्थित पकडायची आहे. वरनं आपल्याला एक मणी सोडायचा आहे. करंगळीच्या शेजारच्या बोटाने तो व्यवस्थित सेट करायचा आणि ह्या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. पुन्हा दाखवते बघा, मी जास्त वेळ दाखवते म्हणजे ते व्यवस्थित बघून तुम्हाला कसं करावं हे लक्षात यावं यासाठी बघा. आणि मी म्हटल्याप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं शेजारनं करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की खालून पण थोडासा हात दिसतोय, कशा पद्धतीने अटकवायचं आहे ते. आणि बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे मणी लागले गेलेले आहे. तर बघा सुईमधले आता मणी इथे संपलेले आहे. तर आता आपण पुन्हा इथे ओवून घेऊयात. तर बघा मग मी इथून पुन्हा ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मणी ओवून घेत आहे. आता बघा एक जो काही धागा होता त्यातले संपले. तर दुसरी लाईन घेते आता मी मण्यांची. तर बघा हे मी काही खूप छोटे किंवा खूप मोठे मणी घेतलेले नाही आहे, जरा मीडियम साईजचे घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर मॅट फिनिश कलरचे घ्यायचे आहे, म्हणजे ब्लाऊजला छान लूक येतं. खूप असे गोल्डन घेतले की बिलकुल छान दिसत नाही. तो एक पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मटेरियल आणायच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं आणि आता पुन्हा तुम्हाला ते सांगते, म्हणजे तुमच्या ते लक्षात यावं यासाठी. तर बघा मग मी इथे पुन्हा इथे 4-5 मणी व्यवस्थित ओवून घेते सुईमध्ये. आणि अलगद धागा आपल्याला फक्त खेचून घ्यायचा आहे, त्यामध्ये अवघड असं काहीही नाही आहे. ठीक आहे बघा. आणि मग धागा हा खेचून घेतला. ठीक आहे. आता परत आता बरोबर सुईचं टोक आपल्याला जे काही आपला गोल्डन धागावरती आलेला आहे त्यामध्ये अटकून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि एक मणी खाली सोडायचा आहे. करंगळीच्या बोटाने तो व्यवस्थित खाली ढकलून लाईनमध्ये केला आणि ह्या पद्धतीने लूप टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुन्हा एक सोडायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा मग तीच प्रोसेस पुन्हा करायची आहे आणि आपल्याला पूर्ण ही लाईन इथे व्यवस्थित मनी वर्कने करून घ्यायची आहे. आणि याची तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. बऱ्याचदा आपल्याला मनी कसा सोडावा, कशा पद्धतीने खाली प्रेस करावा हे एका टाईमला जमत नाही. कधीतरी बऱ्याचदा सुई आपली धाग्यातून निघते किंवा मनी खाली करता करता सुद्धा निघते आणि मनी खालीच पडतो, तो धाग्यात जातच नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा लूपमध्ये बरोबर सुई अटकून मनी ओवून घ्यायचा. आणि चेन स्टिच आहे म्हणून आधी आपण चेन स्टिच शिकलो. आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं की चेन स्टिच जर आले तर बऱ्यापैकी आपल्याला काम येतं, आपलं काम खूप सोपं होतं. आणि इथे सुद्धा आपल्याला ती चेन स्टिचच फक्त यूज करायची आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याला एक मणी इथे ओवून घ्यायचा आहे, म्हणजे मणी आपला पॅक होतो आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर एवढं झालेलं आहे. आणि इथे आता आपल्याला गाठ मारायची आहे, जशी आपण मारत असतो तशी. ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर अजून मी काय करते, 1-2 मणी तुम्हाला ओवून दाखवते. एवढेच करणार होती पण म्हटलं ठीक आहे चला, म्हणजे तुमच्या पण थोडंसं लक्षात यावं. जास्त दाखवले की लवकर लक्षात येतं. ठीक आहे. तर बघा अजून 1-2 ओवून घेऊयात आणि मग गाठ कशी टाकायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे. ठीक आहे. बघा सुईमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ओवून घेतलं. सुईचं टोक बरोबर ज्या डायरेक्शनने आपल्याला वर्क करायचं आहे त्या डायरेक्शनने केलेलं आहे. आणि बघा ह्या पद्धतीने एकदम प्रॉपर असं. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे मी खूप हळूहळू दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. कारण फास्ट जर दाखवलं तर सुई कुठून जाते, मणी कुठून सुटतोय, कुठल्या टाईमला सोडायचं आहे, सुई किती जवळून खाली गेली पाहिजे, कशा पद्धतीने वरती आली पाहिजे, तर हे तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे मी जेवढं शक्य आहे ना तेवढंच सावकाश दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि जवळूनसुद्धा म्हणजे कॅमेरा मी जेवढं शक्य आहे तेवढं इथे झूम केलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात यावं. कारण की एवढं बारीक काम असतं हे ना, दोरा सुई हे सगळं. आणि ते तुम्हाला व्हिडिओमधून समजणं म्हणजे माझ्यासाठी पण एक चॅलेंजच आहे. त्यामुळे मी जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित झूम करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे मनी वर्क केलेला आहे. आणि आता आपल्याला द्यायची आहे त्याला गाठ. तर बघा ह्या लूपमधून बरोबर चेन स्टिच मला जशी गाठ दिली सेम तशीच बघा इथून सुई टाकायची आहे, अटकून घ्यायचं आहे, वरती खेचून घेतल्यानंतर दुसऱ्या लूपमधून पहिलं लूप आपल्याला पुन्हा अलगद
ओढून घ्यायचं आहे. आणि बघा मी म्हटलं होतं खूप जवळून केलं की धागा बरोबर खाली जातो आणि इथे आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही. आणि खालून धागा मी कट करून घेतला आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं हे मनी वर्क झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण वर्क केलं एक एक मनी सोडून. आता मी तुम्हाला आपण ॲट अ टाईम 2-2 मनी सोडूनसुद्धा वर्क करू शकतो आणि ते काम आपलं जरा लवकर होतं एक एक मनीपेक्षा. तर ते पण एकदा सांगते, तुम्ही दोन्ही याची प्रॅक्टिस करायची आहे. पहिल्यांदा एक एक मनी सोडून कशा पद्धतीने वर्क करायचं त्याची प्रॅक्टिस करायची. त्यानंतर 2-2 मनी एका टाईमला सोडून कशी प्रॅक्टिस करायची, म्हणजे कसं करायचं तर याची पण प्रॅक्टिस करायची. हे दोन्ही प्रॅक्टिस केली की एकदम परफेक्ट प्रॉपर असं तुम्हाला मनी वर्क करता येईल आणि नक्कीच तुमचा स्पीडसुद्धा वाढेल. फक्त मी पुन्हा सांगते, सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण प्रॅक्टिसने ते जमेल. मग याला प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिसची गरज असते, यालासुद्धा थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा मी पुन्हा इथे गाठ देऊन घेतलेली आहे. सांगितल्याप्रमाणे थोडी म्हणजे बऱ्यापैकी मोठीच गाठ घ्यायची आहे आपल्याला. आणि मग मी आता ती खाली जसं आपण अडकवताना सुईमध्ये तशी अडकवायची आहे. त्याआधी आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे त्या लाईनवर आपल्याला वर्क करता येईल. ठीक आहे, तर पट्टीच्या साहाय्याने व्हाईट पेन्सिल मी म्हटल्याप्रमाणे घ्यायची आहे बघा. आणि त्याच्या शेजारीच मी एक लाईन ड्रॉ करते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन्हींमधला डिफरन्स लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, तर बघा धागा खाली ठेवते आणि रेग्युलरली जसं आपण अडकून घेतो ना सेम त्या पद्धतीने बघा मी सुईने अलगद तो वरती काढून घेतलेला आहे. ठीक आहे, आता हा धागा वरती आल्यानंतर आपण ही जी काही सुई आहे त्यामध्ये मनी ओवून घेऊयात. तर आता मी मग अशी म्हटलं 4-5 होऊ शकतात. आता कसं करायचं, 1 ते 4 1 ते 6 असं होऊन घ्या, म्हणजे आपलं एका टाईमला नाही काही तर 3 वेळेस तरी स्टिच होतील आणि 6 मनी तरी आपले ओवले जातील किंवा मग 4 तरी. पण असं एखादा मध्येच राहिला नको, यासाठी 4 किंवा 6 असं मोजूनच घ्यायचे आहे. तर बघा मग मी इथे 4 ओवले आहे, 5-6 घेतेच, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते स्टिच करता यावं यासाठी. आता बघा सुई बरोबर आपल्याला धाग्यामध्ये अडकवायची आहे. ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पकडायचं आहे. वरनं आपल्याला आता ॲट अ टाईम 2 मनी सोडायचे आहे आणि आपण ते वळूनसुद्धा घेतलेले आहे. ठीक आहे, आणि जसं आता चेन स्टिचचे स्टिच टाकतो तशी स्टिच टाकायची आहे बघा इथे. आणि हा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि पॅकसुद्धा करायचा आहे, कारण मनी वर्क आपलं पॅक झालं पाहिजे, लूज पडायला नको. पुन्हा 2 ओवून घेतले. पुन्हा जशी आपण चेन स्टिच करत असतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा चेन स्टिच करून घ्यायची आहे बघा. पुन्हा व्यवस्थित धाग्यामध्ये सुई अडकवायची आहे आणि हे 2 आपण मनी सोडून देऊयात आणि पुन्हा इथे स्टिच करून घेऊयात. हे बघा. ठीक आहे, तर एकदम प्रॉपर असं स्टिच झालेलं आहे. आणि एका टाईमला 2-2 स्टिच केल्यामुळे फायदा हा होतो की आपलं काम सोपं होतं आणि पटकनसुद्धा होतं. कमी टाईममध्ये जास्त मनी ओवले जातात. पुन्हा मी एकदा ओवून घेते आणि एकदा तुम्हाला पुन्हा करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात यावं की कशा पद्धतीने मनी सोडायचे आहे, कशा पद्धतीने स्टिच टाकायची आहे. पुन्हा सांगते, चेन स्टिचची प्रॅक्टिस करा. जर हे जमत नसेल तर चेन स्टिचचीच अजून प्रॅक्टिस करा आणि मग याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. ठीक आहे, म्हणजे चेन स्टिच परफेक्ट आली तर मनी वर्कलासुद्धा थोडा टाईम लागतो, पण मग ते सुद्धा नक्कीच तुमचं परफेक्ट येईलच. ठीक आहे, तर बघा बरोबर मधल्या बोटात मनी पकडून ठेवायचे आहे, वरती दाबून व्यवस्थित. तिथून अलगद 2च मनी एका टाईमला सुटले गेले पाहिजे. करंगळीच्या बोटाने ते व्यवस्थित खाली प्रेस करून द्यायचे आहे. एकदम काटोकाट झाले पाहिजे ना, लूज वगैरे व्हायला नको पुढे मागे त्यासाठी. आणि बघा मग ह्या पद्धतीने स्टिच करून घेतले. पुन्हा आता मी 2 मनी सोडून घेते. हे बघा, आणि पुन्हा आता इथे आपल्याला स्टिच करायचं आहे अलगद एकदम. आणि जर का या अशा पद्धतीने जर झालं तर धागा उडून घ्यायचा, एवढं काही नाही. आणि पुन्हा बघा 2 मनी इथे ओवून घेते आणि आता हे मी पुन्हा इथे पॅक करून घेत आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे, तर बघा मग फायनली नक्कीच लक्षात आलेलं असेल की एका टाईमला 1-1 मनी आणि एका टाईमला 2-2 मनी असेल तर ते कशा पद्धतीने ओवले गेले पाहिजे. मी दोन्हीही दाखवलं, कारण की जर का आपला स्पीड वाढला आणि तुमची प्रॅक्टिस झाली तर एका टाईमला तुम्हाला 2-2 मनी करता यावं असं मला वाटतं. त्यामुळे स्टार्टिंगपासून सुरुवाती म्हणजे सवय असावी. तरी मी पुन्हा सांगेल, प्रॅक्टिस करताना सगळ्यात आधी 1-1 मनी कशा पद्धतीने स्टिच करायचा याची प्रॅक्टिस करायची आणि ती प्रॅक्टिस व्यवस्थित झाल्यानंतर एका टाईमला 2-2 मनी कशी स्टिच करायची ते याची प्रॅक्टिस करायची. ॲक्च्युली म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन्हीही सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने स्टिच केलं गेलं पाहिजे. पुन्हा सांगते, मी चेन स्टिचची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि मी ज्या पद्धतीने मनी ओवायचे आहे, कुठल्या बोटात कुठले मनी दाबून धरायचे, कशा पद्धतीने मनी खाली सोडायचे, कुठल्या बोटाने सोडायचे आणि ते व्यवस्थित
दोऱ्यामध्ये सेट केल्यानंतर कशी स्टिच टाकायची, तर हे सगळं जेवढं शक्य आहे तेवढं जवळून दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सावकाश, खूप हळूहळू सांगितलेलं आहे, म्हणजे ते तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. तर हा व्हिडिओ बघून बरोबर एक एक स्टिच त्याच पद्धतीने देऊन बघा, नक्कीच तुमचंसुद्धा एकदम परफेक्ट येईल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला आपलं आजचं हे जे काही वर्क आहे तर हे लक्षात आलेलं असेल. आणि मी आशा करते की तुम्ही नक्कीच याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर बघा मग खूप सुंदर प्रकारे आपण मनी वर्क केलेलं आहे. तसंही मी तुम्हाला सरळ लाईनीमध्येच कसं करायचं आधी ते शिकवलेलं आहे. आपण नंतर पुढची प्रॅक्टिस करणार आहोत, पण पहिल्यांदा सरळ येणं जास्त गरजेचं आहे आणि त्याची आज प्रॅक्टिस करा. थोडंसं तुम्हाला स्टार्टिंगला ते अवघड वाटत असेल मनी सुई टाकणं वगैरे, बट ठीक आहे, हळूहळू प्रॅक्टिस झाली की ते तुम्हाला नक्कीच जमेल. असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे. कारण कुठलंही काम असो माझ्या मते ते प्रॉपर फिनिशिंग साईड होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा आणि थोडी प्रॅक्टिस करा. नक्कीच 1-2 दिवसात तुम्हाला एकदम प्रॉपर जमेल आणि ते खूपच सोपं वाटेल. ठीक आहे, सो पुन्हा सांगते, प्रॅक्टिस करा. आणि आता याच्या पुढचं आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.